नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दर्गा प्रकरणी आता नवा ट्विस्ट आलाय। महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे। या प्रकरणी तातडीची सुनावणी का घेतली नाही असा सवाल करत हायकोर्टाकडे खुलासा मागितलाय। दर्गा 1 एप्रिलला अनधिकृत ठरवल्यावर दर्गा ट्रस्टनं हायकोर्टात धाव घेतली, मात्र तातडीची सुनावणी घेतली नाही असा दावा करत दर्गा ट्रस्टनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली। त्यावर काल सुनावणी झाली, मात्र सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी आधीच दर्गा काढला असल्यानं आता 21 एप्रिलच्या सुनावणीमध्ये महानगरपालिका काय बाजू मांडणार याची उत्सुकता आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, 3 बाजू महत्त्वाच्या आहेत, दर्गा ट्रस्ट, सर्वोच्च न्यायालय आणि महानगरपालिका। काय भूमिका आहेत या तीनही बाजूंच्या, काय म्हणणं मांडलं गेलंय? प्रज्ञा, दिवसेंदिवस हे प्रकरण अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललेलं आहे। सुरुवातीला याच दर्ग्याच्या संदर्भात वक्फ बोर्डमध्ये देखील सुनावणी सुरू होती, उच्च न्यायालयामध्ये देखील सुनावणी सुरू होती। उच्च न्यायालयामध्ये सुरुवातीची सुनावणी झालेली होती, त्यावेळेस दर्गा किती जुना आहे या संदर्भातले पुरावे हे मागण्यात आलेले होते, मात्र ते पुरावे दर्गा ट्रस्टकडनं सादर करता आले नाही त्यांना। त्यामुळे एकतर तुम्ही केस विड्रॉ करा किंवा मग आम्ही फेटाळतो अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा उच्च न्यायालयामध्ये झालेला होता। त्यानंतर दर्गा ट्रस्टनं याचिका ही मागे घेतलेली होती। ह्या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेचा दाखला देत नाशिक महानगरपालिकेने 1 एप्रिलला नोटीस लावलेली होती दर्गाच्या भिंतीवर। 15 दिवसाच्या आत तुम्ही ही कारवाई, तुमचं जे अनधिकृत अतिक्रमण आहे ते काढून घ्या, अन्यथा नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई केली जाईल। 15 दिवस उलटल्यानंतर कुठल्याही स्वरूपाची कारवाई ही दर्गा ट्रस्टकडनं केली नाही, त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने मध्यरात्रीपासून अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली आणि जे अतिक्रमण होतं, जो दर्गा होता तो जमीनदोस्त केलेला होता। याच दरम्यानच्या काळामध्ये दर्गा ट्रस्टने पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये महानगरपालिकेने जी नोटीस दिलेली होती त्या नोटीसीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र उच्च न्यायालयामध्ये याआधीच सुनावणी झाली होती। त्यामुळे उच्च न्यायालयाने सध्या हे प्रकरण तातडीचं नसल्याचं म्हटल्याचा युक्तिवाद हा दर्गा ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालयामध्ये केला आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी पार पडलेली होती त्या सुनावणीमध्ये नाशिक महानगरपालिकेने जी नोटीस बजावली होती त्या नोटीसीला स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे जोपर्यंत सुनावणी होत होती तोपर्यंत दर्गा तर हा जमीनदोस्त झालेला होता। त्यामुळे आता पुढच्या सुनावणीकडे म्हणजे 21 तारखेच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नाशिक महानगरपालिकेला आपलं म्हणणं मांडायचं आहे, त्याचबरोबर उच्च न्यायालयाला देखील खुलासा करण्याची सूचना या सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण देते त्यांच्या या सगळ्या भूमिकेसंदर्भात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुकुल, विनंती, सोबत रहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट जाणून घ्यायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।